राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी वडील स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त मुलगा यशवर्धन व मुलगी आकांक्षा समवेत अमरावतीच्या तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयात रक्तदान करून आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनेही स्वतः पुढे येऊन रक्तदान चळवळ वाढवण्याचे आवाहनही मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले। गेल्या 9 वर्षापासून माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावतीच्या तिवसा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते। 150 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले। यावेळी वडिलांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांची मुलगी आकांक्षा व मुलगा यशवर्धन यानेही रक्तदान केले। गेल्या अनेक वर्षापासून वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो। आता वडिलांच्या जयंतीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करतो, असं मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या। दरवर्षी याला प्रतिसाद वाढतो आहे। मागील वर्षापासून आम्ही कुटुंबासह रक्तदान करतो। रक्ताच्या नात्यातून आम्ही प्रेमाचं नातं वाढवतो। कोरोनाची लस आल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे। रक्तदान आपण केलं पाहिजे। रक्ताचा साठा हा गरजूंना महत्त्वाचा आहे। तर मी वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करतो। त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावं असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी यावेळी केलं आहे। दरवर्षीच आम्ही हा कार्यक्रम करत असतो। आमच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो, आता त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने करतो आणि दरवर्षी याचा प्रतिसाद वाढतो आहे। मागच्या वर्षीपासून माझी मुलगी पण ब्लड डोनेट करते आहे। तर रक्त हे फार महत्त्वाचं असतं आणि रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं महत्त्वाचं असतं। तर हे रक्त देण्याच्या निमित्तानं आम्ही प्रेमाचं नातं वाढवतो एवढंच। करोना मागच्या काळामध्ये खूप मोठा प्रादुर्भाव करोनाचा होता। आता लस आलेली आहे म्हणून थोडंसं निर्णायक टप्प्यावर ही लढाई आलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। रक्तदान आपण नेहमी केलं पाहिजे। रक्ताचा साठा हा जो असतो आणि हा बँकेमध्ये जो ठेवला जातो हा गोरगरीब जनतेला फार महत्त्वाचा असतो। तर आवर्जून युवकांनी येऊन रक्तदान केलं पाहिजे। मी जवळपास 18 वर्षानंतर प्रत्येक वर्षी रक्तदान केलेलं आहे आणि ह्या 28 जानेवारीला तर करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।